PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हो तेरा दिवाना, भाग 30. लेखिका प्राची सुळे. आरव, सायली, आरोही, शंभू काका सारे एकमेकांना सांभाळत आनंदात होते. आरोहीला मम्मा डॅडचं प्रेम मिळत होतेच, सोबत शंभू काकांची दादाची रूपी माया मिळत होती. दिवसांगणिक सायलीचं काम वाढत होते. आरवही बिझी होता. वेळ थांबत नसते कुणासाठी. राजीव, मेरी बात समझो बेटा। मुंबई में जो मल्होत्रा इंडस्ट्री है उस पर हमारा हक नहीं है। तू सब जानता है। मुंबई का सारा कारोबार अकेले आरव ने खड़ा किया है। सारी मेहनत उसकी है। तू कैसे अपनी माँ के बातों में आ गया? तू तेरे आरव भैया से प्यार करता है ना? वीरेन मल्होत्रा त्याच्या मुलाला म्हणजे राजीवला, जो आरवचा लहान सावत्र भाऊ आहे, त्याला समजावत होते. पापा, आरव भैया से प्यार था पर अब नहीं है. राजीव रागाने बोलला. क्या मतलब? क्या मतलब इसका राजीव? वीरेन ने विचारे. पापा, मुझे बिजनेस करना है. बहुत बड़ी इन्वेस्टमेंट करनी है और उसके लिए ढेर सारे पैसों की ज़रूरत है. राजीव वैतागत म्हणाला. हाँ तो करो बिजनेस, पर उसके लिए आरव को क्यों बीच में ला रहे हो? अपना यहाँ भी बिजनेस है. वो तो तुम्हारा ही है. वीरेन त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पापा, आप बूढ़े हो गए हो. वैसे ही आपका बिजनेस भी 2 शोरूम और एक वेयर हाउस होकर कुछ नहीं होता. उसके लिए आरव भैया जैसी करोड़ों अरबों की इंडस्ट्री चाहिए. राजीव गुस्सात म्हणाला. राजीव, जबान संभाल कर बात कर. आरव अकेला दिन रात मेहनत करता है. अपने वर्कर्स को फैमिली जैसा संभालता है. कभी गलत काम नहीं किया. सदा सच्चाई के राह पर चला. और एक तू, अय्याशी भरी है तुझ में. बाप के पैसों पर मज़ा करता आया है. जो था सब उड़ा दिया. बिझनेस बढ़ाने की जगह उसे खा गया और मुझे सिखाता है. वीरेन त्याच्यावर भयंकर रागावला. बस, कितना बोलोगे मेरे बच्चे को? है तो आपका ही खून ना? रीनाने मध्ये तोंड घातलं. आरव भी मेरा खून है, समझी? समझ गई, पर मैं कहती हूँ हर्जी क्या है? अगर आरव थोड़े पैसे राजीव को दे दे तो? इतना पैसा है उसके पास, कम नहीं होगा. रीना विष ओकत म्हणाली. हरगिज़ नहीं. मैं आरव को कुछ नहीं कहने वाला हूँ और तुम लोग भी नहीं. मेहनत वो कर रहा है, कुछ भी मुझसे मांगा नहीं. उसके सामने मुझे शर्म आती है. मैंने जो कहा वो दिमाग में फिट कर दो, समझे? वीरेन दोघांकडे क्रोधित नजरेने बघून धमकी देत निघून गेला. मम्मी, राजीवने रीनाकडे पाहिलं. शांत हो बेटा, मैं हूं ना. तेरे आरव भैया से मैं बात करती हूँ. कितने पैसे चाहिए तुझे? तिने त्याला शांत करत म्हटले. ज़्यादा नहीं मम्मी, सिर्फ 2 करोड. राजीव असं बोलला आणि रीना ताडकन उभी राहिली. पागल, 2 करोड चाहिए तुझे? इतने पैसे क्यों? कौन सा बिजनेस करने वाला है? रीना ही चपापली. मम्मी, 2 करोड़ इन्वेस्टमेंट है, फिर उसके 10 गुना बढ़ेंगे. फिर जो पैसा लिया वो रिटर्न कर दूंगा. राजीव सहज म्हणाला. मुझे सोचने दे, देखती हूँ. देखती हूँ नहीं मम्मी, आपको करना होगा. अपने बेटे के लिए इतना भी नहीं करोगी? तिच्या गळ्यात हात टाकत राजीव म्हणाला. शेवटी ती आई होती, मुलासाठी एवढं करणारच. ठीक है, बात करती हूँ, लेकिन तब तक तू कुछ भी उल्टा काम नहीं करेगा. रीना म्हणाली. बिल्कुल नहीं करूँगा मम्मी, तू बस मुझे पैसे दिलवा दे. राजीव तिला मिठी मारत बोलला. येस बच्चा, ती त्याचे लाड करत बोलली. फोनच्या स्क्रीनवर रीना मल्होत्रा नाव वाचून आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी कॉल आन्सर केला. हेलो रीना माँ, बोलिए. आरव तुटक बोलला. आरव बेटा, कितनी बार कहा है, मुझे सिर्फ माँ बुला. नाम तो पराये का लेता है बेटा. रीना जमेल तेवढं ढोंग करत बोलली. बोलिए, क्या काम था? मेरी बहू सायली कैसी है बता, और पोती आरोही कैसी है? दोघी छान आहेत. तू बोल, का कॉल केलास? आरव घाई करत होता. आरव,
तेरे छोटे भाई राजीव के लिए, रीना पडेल आवाजात बोलली. काय झाले त्याला? पुढचा संवाद मराठीतून. आरव, तू एवढ्या मोठ्या बिझनेस एम्पायरचा मालक आहेस. आम्हाला खूप गर्व आहे तुझा. आता तुला एवढ्या मोठ्या मुकामवर बघून राजीवलाही वाटते की त्याने नवीन बिझनेस सुरू करावा. मग करू दे ना. तेच तर ना बेटा, बिझनेससाठी पैसा लागतो ना. आणि राजीवला फायनान्स हवा आहे. रीना जेवढं गोड बोलता येईल तेवढं बोलत होती. पापाची देतील ना. 2 शोरूम आणि 1 गोडाऊन. पण काय बिझनेस असतो का? तो कसा बसा चालवतायत. राजीवला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. त्याला 2 करोड हवेत. रीनाने बॉम्ब टाकला. काय? 2 करोड? एवढे पैसे हवेत त्याला? कोणता बिझनेस सुरू करतोय? आरव शॉक झाला. तू त्याला कॉल करायला सांग मला. आरवला आता तिच्याशी बोलायला कंटाळा येऊ लागला होता. हो आरव, सांगते त्याला. तू नीट समजून घे आणि प्लीज तुझ्या भावाला मदत कर. करशील ना? रीनाने सावधपणे विचारले. मी बघतो. तू सांग त्याला कॉल करायला. ठेवतो फोन. बाय. एवढं बोलून आरवने कॉल कट केला आणि रागाने मोबाईलकडे पाहिलं. ढोंगी, मतलबी, आज मुलगा, सून, अण्णात आठवली का? सदैव मला वाईट वागणूक दिली, दूर ठेवलं, आता मदत हवे तशी लाचारी दाखवते. आरवने खुर्चीला डोकं टेकवले व डोळे बंद करून घेतले. विला. सगळ्यांची जेवणं झाली. सॅलीने आरोहीला झोपवले. आरव हॉलमध्ये बसला होता. सॅली आली. घरी आल्यापासून त्याचा मूड ठीक नव्हता. तिने ओळखले होते. काय झाले? तुम्ही टेन्स दिसत आहात. सायली तिच्याजवळ बसत बोलली. आज रीना माझा कॉल आला होता, त्याने म्हटले. अरे वा, कशा आहेत त्या? तिला काय झालंय? नीटच असणार, आरव तुटकपणे म्हणाला. काय झाले नीट सांगा. त्याचा हात हातात घेत सायली शांतपणे बोलली. राजीवला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे आणि त्याला फायनान्स हवा आहे माझ्याकडून. किती हवा आहे? 2 करोड. बाप रे, एवढी मोठी रक्कम? कोणता बिझनेस करतोय? ते काही माहीत नाही. मला कॉल करायला सांगितले आहे त्याला. बिझनेस करतोय चांगली गोष्ट आहे, पण कुठला ते माहीत असायला हवं ना. आणि रक्कम ही खूप मोठी आहे, सायली विचार करत म्हणाली. पैसे देण्याचा इश्यू नाही आहे, पण तो कुठला बिझनेस करणार आहे हे समजणं महत्त्वाचे आहे. कुठे चुकीच्या ठिकाणी घालवले तर प्रॉब्लेम होईल, बाकी काही नाही. बरोबर बोलता तुम्ही. त्याला विचारून घ्या आणि आपण आपल्या परीने माहिती गोळा करू. कसं? तिने म्हटलं. येस, बरोबर. तसेच करू. राजीवचा कॉल आला की बघू. चल झोपू आता, आरव उठत म्हणाला. दोघे उठले व बेडरूमच्या दिशेने चालू लागले. येस फ्रेंड्स, डोंट वरी. माझ्या मिलेनियर ब्रदरला फायनान्ससाठी विचारले आहे. उद्याच त्याला कॉल करून सांगणार आहे. तो नक्कीच मला हेल्प करेल. राजीव त्याच्या रॉकी, इंदर, जॉय, लकी या फ्रेंड्सना सांगत होता. देख राजीव, इंडोनेशिया में 50 एकड़ का फार्म हमें सिर्फ और सिर्फ 10 करोड़ में मिल रहा है. और वह खेती कौन सी है? अफू, चरस, गांजा. सोच इंटरनेशनल मार्केट में कितना पैसा कमा सकते हैं. जस्ट इमॅजिन फ्रेंड्स. रॉकी खूप एक्सायटेड होऊन सर्वांना सांगत होता आणि सगळे आत्ताच 7व्या आसमानवर पोचले होते. राजीव अडकणार एका संकटात. आरवची मदत मिळेल का त्याला? पाहूया. रॉकी, इंदर, जॉय, लकी
चौघे त्यांच्या रोजच्या मायलो बियर बारमध्ये बसून बियरचा आस्वाद घेत होते. यार, राजीवला मोठी थाप मारले, पण तो मानेल ना? त्याचा मोठा भाऊ इथे दिल्लीत नसला तरी तो कोण आहे माहिती आहे ना? त्याने त्याच्या भावाकडे पैसे मागितले आहेत म्हणतोय. राजीवला फसवून हे करतोय आपण. रॉकी बाकी तिघांकडे बघत विचार करत बोलला. यार, आता तू ढेपाळू नकोस आणि आम्हालाही घाबरवू नकोस. आपण फुल प्रूफ प्लॅन बनवला आहे ना, म्हणूनच इंडोनेशिया एवढ्या लांबची थाप मारले ना. एकदा पैसे हातात आले की प्रत्येकाचा 50 लाख शेअर घ्यायचा आणि रडायचं बस. लकी बियरचा घोट घेत हसून म्हणाला. रडायचं का? इंदरने न समजून विचारले. पगले, क्योंकि अपने भी 2 करोड़ जाने वाले हैं ना. मीन्स झूठ झूठ के फिर ढूंढते रहेंगे. लकीने सगळ्यांसमोर टिचकी वाजवली. तसे सगळे खो खो हसू लागले. अरे, ज्याला स्वतःच्या बापाचा बिझनेस असून काही फरक पडत नाही, त्याला फसवणं खूप इझी आहे. त्याला कधी कळणारही नाही आपण उल्लू बनवले आहे. हां, पण पैसे येईपर्यंत सगळ्यांनी जरा जपून राहा. लकी सर्वांकडे गंभीर नजरेने पाहत म्हणाला. त्याला सर्वांनी माना डोलावल्या. चलो चलते हैं, मुझे राजीव को कॉल करना है. काम कहाँ तक आया है ये पूछना है. लकी उभा राहत म्हणाला. त्याच्यासोबत सारे निघाले. त्या जाणाऱ्या 4 जणांकडे तिने जळजळीत नजरेने पाहिले. डोक्यात क्रोधाचा जाळ उठला होता. डोळे आग ओकत होते. राजीवसोबत इतका घाणेरडा धोका करणार होते ते. तिच्या कमकुवत मनाचा गैरफायदा घेत होते. पण असं काहीही होणार नाही. राजीवला या हरामखोरांकडून एका पैशास लुटू देणार नाही. यांचा खेळ खलास करायचाच. चौघे कारमध्ये बसून गेले तरी ती तिकडेच एकटक बघत होती. ए हॅलो निम्रत, ध्यान कहाँ है तेरा? क्या हुआ? तिच्या खांद्याला जोरात हलवत तिची मैत्रीण सायना तिला म्हणाली. निम्रत तिच्या मैत्रिणीचा बड्डे सेलिब्रेट करायला तिच्या फ्रेंडच्या ग्रुपसोबत आली होती. बियर आणि जरा जोशात बोलल्यामुळे विकी जे काही बोलला ते तिने सारं ऐकलं होतं. निम्रत आणि राजीव एकाच स्कूलमध्ये, नंतर कॉलेजमध्येही एकाच. नाही म्हणाला दोघांची मैत्री झाली व पुढे प्रेमही बहरले. निम्रत लॉ घेऊन वकील झाली. स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. राजीव घरचा बिझनेस बघू लागला. दोघांना लग्न करायचे होते, पण राजीवला अजून व्यवस्थित सेटल व्हायचे होते. खूप पैसा कमवायचा होता. विनाशकाले विपरीत बुद्धी असं त्याचं झाले. नवीन स्वतःचा बिझनेस करायचा हे फ्रेंड्सना सांगितले. त्याचा मोठा भाऊ आरव किती करोडपती आहे हेही सांगितले. आरव मल्होत्राला ओळखत नसेल कोणी असे क्वचितच लोक असतील. राजीवला फसवून त्याच्याकडून बक्कळ पैसा लुटायचा प्लॅन या चौघांनी केला. मूर्ख राजीव काहीही करून त्याच्या भावाकडून पैसे मिळवून देईल ही खात्री होती त्यांना, आणि झालंही तसंच. राजीवने त्याच्या मॉमला रीनाला पटवले होते. आज त्यावरच बोलण्यासाठी ही चौकडी भेटली होती आणि राजीवच्या नशिबाने निम्रत तिथे उपस्थित होती. घरी आल्यावर निम्रतचं चित्त थरावर नव्हतं. राजीवला ह्यातून वाचवायचंच, पण त्या चौघांना सुद्धा धडा शिकवायचा ती विचार करत होती. राजीवला सांगितले तर तो रागाने भावनेच्या भरात काहीतरी चुकीचं करून बसेल, त्यांच्याशी भांडेल. कदाचित परिस्थिती उलटी गंभीर होऊ शकते. राजीवला ते दगाफटका करू शकतात. शांतपणे विचार करायला हवा. निम्रतचे विचार धावत होते आणि तिचे डोळे चमकले. डोळ्यापुढे एकच नाव आले, मिस्टर आरव मल्होत्रा. येस, आता तेच काहीतरी मार्ग काढतील. शिवाय पैशाची पावर आहे त्यांच्याकडे. भावासाठी किमान एवढं करतीलच. निम्रतने विचार केला. मोबाईलवर तिने आरवच्या ऑफिसचे नंबर मिळवले. दुसऱ्या सकाळी तयार होऊन बाहेर जाण्याआधी तिने मुंबईला आरवच्या ऑफिसला कॉल केला. हॅलो, मल्होत्रा इंडस्ट्रीज? येस मॅम, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? आय वुड लाईक टू स्पीक टू मिस्टर आरव मल्होत्रा, निर्मत म्हणाली. मॅम, डू यू हॅव ॲन अपॉइंटमेंट? मिस, आय डोंट वॉन्ट टू मीट हिम. आय वॉन्ट टू टॉक टू हिम अँड इट्स व्हेरी अर्जंट, निम्रत थोड्या चढ्या आवाजात म्हणाली. जस्ट अ मिनिट मॅम, असं म्हणून तिने कॉल ट्रान्सफर केला. हॅलो, एक दमदार आवाज निम्रतच्या कानावर आला. हॅलो आरव सर, मी निम्रत सिंह बोलते, दिल्लीहून. आरव काही क्षण शांत राहिला.
हॅलो सर, ऐकताय ना? येस, पण माझ्याकडे काय काम आहे? सर, मी तुमचा लहान भाऊ राजीव मल्होत्रा याची फ्रेंड आहे. तुमच्याशी अर्जंट बोलायचे आहे. राजीवचं नाव ऐकून आरव अलर्ट झाला. कालच रीनाचा कॉल त्याला गेला होता. काय झालं राजीवला? आणि तुझं माझ्याकडे काय काम आहे? आरवने शंकेने विचारले. मग मात्र काहीही न लपवता निम्रतने आरवला सारं काही व्यवस्थित सांगितले. सर, राजीवला ह्यातून वाचवले पाहिजे, ती काळजीने बोलली. निम्रत, फर्स्ट ऑफ ऑल तुला थँक्स. तू राजीवसाठी एवढं करत आहेस. राजीव इज अ लकी. त्याला तुझ्यासारखी फ्रेंड मिळाली. हे बघ, 2 करोड जर मी दिले तरच राजीव त्यांना देऊ शकतो, नाहीतर नाही. पण मी त्याला नाही म्हणालो तर त्याला उगाच वाटेल की मी मुद्दाम त्याला मदत केली नाही आणि माझा गैरसमज करून घेईल. मग सर कसे करायचे आपण? माझ्याकडे एक प्लॅन आहे. तो जर तू नीट एक्झिक्यूट केलास तर आपण राजीवला यातून बाहेर काढूच. वर त्या मुलांना चांगली अद्दल घडवू. आर यू रेडी? आरवने विचारले. येस सर, आय एम रेडी. राजूला वाचवण्यासाठी मी नक्की करेन, निम्रत स्ट्रॉंगली म्हणाले. गुड. आता ऐक. आरवने तिला सगळा प्लॅन व्यवस्थित समजावून सांगितला. निम्रत, तुला त्यांना संशय न येऊ देता डील करायचे आहे. मी स्वतः 2 दिवसांनी दिल्लीला येत आहे. पण ही गोष्ट राजीवला सांगू नकोस. कळलं? येस सर, नाही सांगणार. गुड. तू तुझं काम कर. मी परवा दिल्लीला असेन, आरव म्हणाला. थँक्यू सो मच सर. खुश होऊन निम्रतने कॉल कट केला. आरवच्या ओठावर छान हसू आले. निम्रत राजीवची फक्त मैत्रीण नाही आहे हे त्याने केव्हाच ओळखले. तिच्या प्रत्येक शब्दात त्याच्याबद्दलचे प्रेम झळकत होते. तुम्ही एकटे जाणार का? आरवने निम्रतशी झालेलं सारं संभाषण घरी सायलीला सांगितले व तो दिल्लीला जाणार हेही सांगितले. तेव्हा सायलीने त्याला हा प्रश्न विचारला. हो. का? मी आणि आरोही पण येणार. कशाला पण? असं कसं? अहो, मी कुठे दिल्ली पाहिले? इंडिया गेट, करोल बाग, कॅनॉट प्लेस, तिथलं मोठं ज्वेलरी आणि कपड्यांचं मार्केट, अजूनही खूप ठिकाणं आहेत. सायली असं म्हणाली आणि आरव जोरात हसू लागलाय. हसताय काय? मी खरंच येणार हं. तुम्हाला एकटं नाही जाऊ देणार. ओके माय लव्ह. चला, तुम्हालाही दिल्ली दाखवतो. उद्या हॉटेल ताजचं बुकिंग करायला सांगतो. प्रायव्हेट जेटने जाऊ. खुश? सायलीचं टोकदार नाक चिमटीत पकडत आरव म्हणाला. खुश. बेहद खुश. सायलीने त्याला मिठी मारत म्हटले. आरवने तिला घट्ट मिठीत घेतले. क्रमश. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित आवाज प्राची सोळे. धन्यवाद.